हद्दवाढीच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आपण सगळेजणांनी ऐकलं असेल किंवा आपण सगळेजण बोलतोय नाही. तेव्हा सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक. साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत ते सगळे आपण घेणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे. त्याच्या माध्यमातून काम करण्यात. साहेब, हद्दवाढी संदर्भात कुठलीही बैठक झालेली नाही असं आमदारांनी नरकेने आता सांगितलेलं आहे. तर खरंच ती बैठक झाली होती का निवडक लोकांना? मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खूप असलेला आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातले आमदार आलो. दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते, आणखी काही नव्हते. आम्ही सगळेजण भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला वाटतं की त्याच्यावर एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू